ओके, तर कालचे डाऊट जे होते तुम्हाला दिलेले हे आता हे बघ, इथं मी कसं केलं होतं, रूट एक्स प्लस 1 बाय रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तुला मी म्हणलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स. हे काही डेरिव्हेटिव्ह फिक्स लक्षातच ठेवा. हे बघ, 1 बाय एक्स म्हणजे काय, एक्स टू द पॉवर मायनस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसं येईल, डी डीएक्स ऑफ एक्स टू द पॉवर मायनस 1 कसं येईल, मायनस 1 खाली एक्स टू द पॉवर मायनस 1 म्हणजे मायनस 1 इंटू एक्स टू द पॉवर मायनस 2 म्हणजे मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आलं का लक्षात? त्याच्यानं प्रॉब्लेम्स. आता तुला दिलता काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला, y इक्वल टू एक्स प्लस 1 बाय एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह मी सांगितलं तुला डायरेक्टली, त्याच्यामुळे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 बाय एक्सचा मायनस 1 बाय एक्स. आता ऑप्शन जे आहेत, समज पहिला ऑप्शन आहे याच्यात एक्स स्क्वेअर dy बाय dx प्लस xy इज इक्वल टू 0 म्हणलं त्याने. आपण चेक करू, एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स. त्याचं काय ते एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल प्लस प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 हे कट 10 हे येते एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2 एक्स स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन ए सॅटिस्फाय होत नाही. आलं लक्षात? ऑप्शन ए सॅटिस्फाय होत नाही. पण ऑप्शन बी मध्ये काय, ह्याच्यामध्येच 2 ऍड केले म्हणजे बी पण होत नाही. आलं लक्षात? बी पण होत नाही. सी होऊ शकते. सी ऑप्शन काय दिले त्यांनी बघा, इथं मला बघितल्यावरच वाटलं होऊ शकतं, म्हणजे हे सॉल्व्ह केलं. मी म्हणून म्हणलं ना, एमसीक्यू ची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला तेवढं दिलं होतं. त्याच्यानंतर आता हे सी काय दिलं होतं ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये, एक्स स्क्वेअर डी वाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस 2 इज इक्वल टू 0 दिले. इज इक्वल टू 0 येते का बघू आपण. एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स म्हणजे कोण, 1 मायनस 1 बाय एक्स मायनस एक्स इंटू इकडे कोण एक्स प्लस 1 बाय एक्स प्लस 2. आता एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस 1, कारण हे कटलं. मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू प्लस 1 बाय एक्स, एक्स एक्स कटलं मायनस इंटू प्लस मायनस 1 प्लस 2. आता हे एक्स स्क्वेअर गेलं मायनस 1 मायनस 1 मायनस 2 प्लस 2 0. यस ऑप्शन सी. कळलं का? हा, म्हणजे ह्याच्यात dy बाय dx ची व्हॅल्यू काढून पुट करायची असते का? दिलंय ना त्याच्यात क्वेश्चन मध्ये तसं दिलं, आन्सर नाही. आलं लक्षात? ओके. सर मी ते How many of you have done from that question, third question? हॅलो. आता समजा आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, y इज इक्वल टू एक्स अपॉन रूट ऑफ 7 minus 3x. We need to find out the derivative of this. How can we find out this? Is the issue. How can we find out this derivative? Okay. So what is u here? What is u here? U कोण आहे? x. What is v here? Root 7 minus 3x. Root 7 minus 3x. What is the formula for u by v derivative? u by v चा फॉर्म्युला काय, dy by dx. U constant dy by dx. v constant. Root 7 minus 3x constant. d dx of u. X. minus x constant. x constant dy by dx root 7 minus 3x. हे झालं न्यूमरेटर ना, आणि डिवायडेड बाय काय, v स्क्वेअर म्हणजे रूट 7 minus 3x ब्रॅकेट स्क्वेअर. यस, रूट 7 minus 3x म्हणजे 7 minus 3x येणार खाली. बरं ठीक आहे, आपण ती करू पुढच्या वेळेस. मग आता मी ह्याला काय लिहितो, हे रूट 7 minus 3x ऍज इट इज. x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. 1. ओके, मायनस इथे x ऍज इट इज ठेवतो. रूट f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय,
1/2 root f of x 1/2 root f of x into derivative of f of x. f dash of x. हा. Derivative of f of x म्हणजे f dash of x. आता इथं f of x कोण आहे? 7 minus 7 3x. minus 3x. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2 2 root into root 7 minus 3x into 7 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह. 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 0 कमा 0 minus 3x चा into डेरिव्हेटिव्ह 3. minus 3 हा, हा minus 3. आणि a divided by b म्हणजे a multiplied by 1 by b बरोबर 1 by मल्टिप्लाइड बाय 1/7 minus 3x फक्त कारण रूट आणि स्क्वेअर रूट उडून गेली. कळालं का? ही स्टेप कळाली का सांगा? हो हो आता इकडे बघा मी काय करतो. आता हे इकडे डिवायडेड बाय 1 आहे, इकडे डिवायडेड बाय 2 root 7 minus 3x म्हणजे मी इथं 2 root 7 minus 3x हे एलसीएम आला. 2 root 7 minus 3x न या 7 minus 3x ला मल्टिप्लाय म्हणजे काय आलं? 2 into 7 minus 7 minus 3x मायनस इंटू मायनस plus प्लस 3x बरं का इंटू 1/7 minus 3x. कळलं का? हो सर. आता इकडे बघा 2 into 7 14 14 minus 6x plus 3x म्हणजे किती होईल? 2 into 7 14 आणि 2 into 3 minus 6x plus 3x किती होईल? 9x 9 minus 3x 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 minus 6 plus 3 3 minus 3 minus 3 म्हणजे हे येते 14 minus 3x upon 2 into 7 minus 3x raised to मी दिसले काय मी रेस टू 3/2 लिहिले. कळालं का? नाही सर कसं काय 3/2 आन्सर फायनल मी असं लिहितो याचं सिम्प्लिफाईड 14 minus 3x upon 2 in bracket 7 minus 3x raised to 3/2 परत चाललंय 3/2 बाय लक्ष दिलं का सांगा? root 7 minus 3x म्हणजे 1/2. 1/2 आणि इकडे 1 आहे ना हा 1 हा आणि हा 1/2 ऍडिशन करून 1 plus 1/2 3/2 हा हे लक्षात ठेवायचे. मी त्या दिवशी पण म्हणलो होतो x root x म्हणजे x to the power 3/2. आलं का? हॅलो हॅलो लक्षात हो आलं आलं. का? हा काल जरा मग लिहून घ्या पटकन. याच्या पुढे एक गोष्ट लक्षात घ्या. मागचे जे डेरिव्हेटिव्ह ना ते थोडेसे डायरेक्ट करायला शिका जेणेकरून तुम्हाला पुढच्या डेरिव्हेटिव्हला फार वेळ लागायचा नाही. जसं की झाले का? पुढे जाऊ का मी आधी? हो हो सर. पुढचा क्वेश्चन जर तुम्हाला असा दिलाय y is equal to x square minus 5 bracket raised to 5 divided by x cube plus 3 चा क्यूब. आता ह्याच्या आधी आपण x square minus 5 चा डेरिव्हेटिव्ह काढताना एक स्टेप करायचो 5 खाली घ्यायचो 4 घ्यायचो आधी करताना बरं का. पण आता आपण त्यातल्या काही स्टेप डायरेक्टली करायला शिकणार आहे इन माय माइंड म्हटल्यासारखं नाही का. u आता कोण आहे तुमचा x square minus 5 raised to 5 आणि v कोण आहे तुमचा x cube plus 3 चा क्यूब raised to 3. dy by dx चा फॉर्म्युला काय आहे? v du by dx x cube plus 3 चा 3 into d dx of x square minus 5 raised to 5 minus u dv by dx x square minus 5 raised to 5 into d dx of x cube plus 3 चा क्यूब आणि या सगळ्याला डिवाइड कशाने करायचं? v स्क्वेअर 3 च्या क्यूबच्या स्क्वेअर. हा कळालं बघा एवढं. हो
व्ही डीयू बाय डीएक्स मायनस यू डीव्ही बाय डीएक्स अपॉन व्ही स्क्वेअर ऍज इट इज लिहायचं. पहिली स्टेपला काय आपण घ्यायकडे पुढे करेल. व्ही डीयू बाय डीएक्स, व्ही कोण आहे एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब ऍज इट इज. डी डीएक्स ऑफ यू म्हणजे कोण एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 5 मायनस यू डीव्ही बाय डीएक्स एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 5 ऍज इट इज. डी डीएक्स ऑफ एक्स क्यूब प्लस 3 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 च्या क्यूबचा स्क्वेअर. यस, मग एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब ऍज इट इज. आता मी काय करतो बघा, 5 खाली काय लिहू, एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 4 इंटू एक्स 5 स्क्वेअर खाली मायनस एक्स स्क्वेअर 5 मायनस 5 चा रेस टू 4 इंटू डी डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. एक्स स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह किती, स्क्वेअर 2x 2x. इथपर्यंत ते पहिला आला. हे पहिला आलं इथपर्यंत आणि हे मेन मायनस. आता इथे मी काय करतो बघा, एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 5 ऍज इट इज. 3 खाली इथं काय येईल, एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर इंटू एक्स क्यूबचा 3x डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर 3x स्क्वेअर. हा, आणि ह्याला करतो मल्टिप्लाइड बाय किंवा डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 चा 6 पॉवर. 6 पॉवर का केलं कळलं, हो 2 इंटू 3. हो ओके, हो कळलं. आता इकडे बघा, एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 3 आहे. हे 5 इंटू 2 10x, 5 इंटू 2 10x, 3 इंटू 3 9x स्क्वेअर. मी काय बोलायला कळलं का, हो कळाले. हे 5 इंटू 2 10x, हे 3 इंटू 3 9x स्क्वेअर. हा, आता मी तुम्हाला हे विचारतो, आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे होतं जुनं, आपण याच्यात शिकायचो 7वी 8वी ला, एक्स क्यूब वाय स्क्वेअर झेड प्लस एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब. त्याच्यामध्ये कॉमन जर आपण एक्स वाय स्क्वेअर झेड काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहते, आठवते का, आठवते का, एक्स प्लस वाय नाही एक्स प्लस झेड एक्स स्क्वेअर पहिले हा एक्स स्क्वेअर प्लस Z square. नाही झेड नाही स्क्वेअर. प्लस कारण एक्स वाय स्क्वेअर इथून काढले आपण आणि इथून पण एक्स वाय स्क्वेअर काढले है ना, हा एक्स स्क्वेअर प्लस है ना, बरोबर का नाही. हा हो आता सर. इथं काय करायला बघा मी, हा हे डिवायडेड बायचा विषयच नाही हो का, हे डिवायडेड बाय तर एक्स क्यूब प्लस 3 चा ब्रॅकेटचा 6 येणार. 5 इंटू 2 10x आणि 3 इंटू 3 9x स्क्वेअर. 10 9 मध्ये काही कॉमन आहे का, एक्स 10 आणि 9 मध्ये नाही. एक्स स्क्वेअर, एक्स आणि नाही. एक्स स्क्वेअर मध्ये एक्स कॉमन. एक्स ओके, हा ओके. परत एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब आहे आणि इथं कोण आहे, एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे बाहेर कोण आलं, एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर स्क्वेअर. हा, एक्स स्क्वेअर मायनस 5 चा इथं 4 आहे, इथं 5 आहे, म्हणजे इथं कोण आलं, एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर मायनस मायनस 5 चा 4. आता ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 2 10, एक्स तर गेला, एक्स क्यूब प्लस 3 च्या क्यूब मधून स्क्वेअर गेलाय म्हणजे राहिलं कोण, एक्स क्यूब प्लस 3 बाकी कोण राहिलं का नाही. एक्स स्क्वेअर मायनस 5 चा नाही. चौथा गेला, 5 2 10 गेला. आता मायनस एक्स इथून कोण स्क्वेअर गेला, मायनस 5 3 इंटू 3 9x आहे. हा इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 5 एकटा राहिला, बरोबर का, हो आणि एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर तर गेलेले आणि आपण हे एक्स क्यूब प्लस 3 चा 6. आता लईत लई काय होईल, फार फार तर काय होईल, हे 2 आणि हे 6 कॅन्सल होऊन इथे 4 राहील. बरोबर का, ही पॅटर्न हो, ए स्क्वेअर अपॉन ए टू द पॉवर 6 म्हणजे 1 अपॉन ए टू द पॉवर 4. हो इथे 4 राहील, फार फार तर हे कटल पूर्णच. 4 4 कॅन्सल होत नाही नाही, कॅन्सल कशाला होतं, एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे वर, खाली एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब प्लस 3 कॅन्सल कशाला होतं, हा हा नाही तसंच होत. राहते, खालचं तसंच राहते.
वर फार फार सर तुम्ही काय करता 10 इंटू एक्स क्यूब 10 एक्स क्यूब प्लस 30 मायनस 9 एक्स क्यूब प्लस 45 कळलं का 10 एक्स क्यूब प्लस 30 मायनस हो. 9 एक्स क्यूब प्लस 45 9 एक्स क्यूब मायनस आणि 10 एक्स क्यूब म्हणजे हे एक्स क्यूब प्लस 45 फार फार म्हणजे एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स क्यूब प्लस 45 डिवायडेड बाय काय एक्स क्यूब प्लस 3⁴ एवढं येईल फार फार एक्स क्यूब प्लस 3⁴ आलं का लक्षात? हो हो आलं. थोडं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावं लागतं एवढं मात्र आहे अकॉर्डिंग टू द आन्सर गिव्हन. ओके आता नवीन घेऊ आपण y इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे आहे u इंटू व्ही चा पॅटर्न. हे पॅटर्न कोणता आहे u इंटू व्ही चा पॅटर्न. u कोण ह्याच्यात 1 1 plus sin plus square x. sin square x 1 चा plus square. sin square x bracket square. Who is v here? 1 plus cos square 1 x. plus cos square x फॉर्म्युला काय u into v ला dy by dx ला u as it is 1 plus sin square x bracket square as it is into into d dx d of dx 1 plus cos square x bracket square plus 1 plus cos square x bracket square as it is into d dx of 1 plus sin square x bracket square. ओके ह्याच्यात काय डाऊट? नाही. मग आता इकडे बघा मी 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर तसंच ठेवतो. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय 2 खाली इकडे बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा 2 खाली इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बरोबर. हो सर. हा हो इंटू समजा तुम्हाला कळण्यासाठी मी लिहितो डी डीएक्स ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस आता इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. आता ह्याचं काय येईल 2 खाली 2 खाली इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू डी डीएक्स ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. सर ते 1 plus sin square x ला 2 ने मल्टिप्लाय करून मग डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायचा? हे कोण आहे? हे पॅटर्न आहे बघ. हे एवढा जे पॅटर्न आहे ना हे एवढा हा हं. हे कोण आहे? एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन आहे. हे एफ ऑफ एक्स आहे. हे जे हा 1 f प्लस of कॉस x स्क्वेअर to the एक्स power आहे n. एफ ऑफ एक्स आहे. हे 2 म्हणजे एन आहे. 2 खाली 1 प्लस कॉस स्क्वेअरच्या डोक्यावर 1 इंटू डी डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स. आलं का लक्षात? हा आणि इकडं हो 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सच्या डोक्यावर 2 म्हणजे 2 खाली 1 प्लस साइन स्क्वेअर इंटू डी डीएक्स ऑफ 1 प्लस. हा हो आता इकडे बघ हो सर. जसं मी आता हे एक्झाम्पल दिलतं तुम्हाला एक्स स्क्वेअर वाय झेड प्लस एक्स वाय झेड स्क्वेअर वगैरे वगैरे हे जसं एक्झाम्पल दिलतं सिमिलरली 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडं नुसता 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि हा 2 पण आहे हा 2 पण आहे म्हणजे 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स कॉमन कॉमन कोण निघाला कळालं का? हे बघ. इथला 2 इथला 2 इथला एक जण इथला एक जण आणि हे ह्याच्यातलं एक जण कळलं का? हो हो सर. हा मग आता मला सांग हा 2 गेला
हा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पैकी स्क्वेअर पैकी एक जण गेला म्हणजे राहिला कोण? 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन स्क्वेअर एक्स. 2 खाली 2 इंटू कॉस एक्स मायनस साइन. इंटू मायनस साइन एक्स, बरोबर? साइन एक्स. मायनस साइन एक्स कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन प्लस आता इथं कोण राहिलं? 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, कारण 2 आहेत ना, एक जण गेला आणि हा 2 तर गेला, बरोबर? हा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पण गेला. आता हो, सर. 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 2 खाली 0. इंटू साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस कॉस एक्स. कॉस एक्स, बरोबर? मग आता हे 2 तसंच इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स तसंच इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स तसंच. आता मला सांगा 2 कॉस एक्स साइन एक्स आणि 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे कोण? 2 साइन थिटा कॉस थिटा Cancel होतं. फॉर्म्युला काय? साइन 2 थिटा, बरोबर? सर ते कॅन्सल. हा कॅन्सल नाही होत, कॉमन निघते. मग फॉर्म्युला टाकायची काय गरज आहे? आणि आता वापरायचा फॉर्म्युला आपल्याला पुढे जाऊन. 2 कॉस एक्स साइन एक्स म्हणजे कोण? साइन 2x, पण हे कोण आहे? मायनस आहे. मायनस साइन 2x कॉमन काढू. किंवा साइन 2x कॉमन काढू. एक काम करा, इथपर्यंत लिहून घ्या. सर ते तिथं हा ते 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे ना, हा मग त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला, मग 2 इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स कशाला? मी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला वाटेल तुला? 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतलात तुम्ही, हा मग त्याचा कोणता डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह? कॉस इथलंच एक्स. बोलालीस ना तू? हेच बोलालीस ना? हा इथलं, हा लास्ट स्टेप. हा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, विषय नाही त्याचा. 0. साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2 खाली हा इंटू फक्त कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स साइन पाहिजे एक्स. ना. साइन स्क्वेअर एक्स आहे ना, म्हणजे साइन एक्स डोक्याच्या वर 2 आहे ना, एफ ऑफ एक्स टू द पॉवर तो- n आहे ना. मग 2 खाली आला. 2 खाली आला, साइन एक्सच्या डोक्यावर 1 राहिला म्हणजे साइन एक्स. मग इंटू कॉस एक्स का बर? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एक्स नाही वाटतं. इथं कसं केलं? इथं कसं केलं बघ? कॉस स्क्वेअर एक्स मध्ये 2 खाली, हा. कॉस एक्सच्या डोक्यावर 1 इंटू एक. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. एफ ऑफ त्याला सर घेऊन पॉवर कळालं. फॉर्म्युला. n म्हणजे कोण? 2 2. आणि एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स. 2 खाली, साइन एक्सच्या डोक्यावर 1 इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हा. आलं का लक्षात? हो आलं. आता इकडे बघा, मी सिम्प्लिफाय कसं करणार आहे. 2 इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये काय काय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू मायनस साइन 2x प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x. साइन मग आता इकडे बघा, 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. मी जर का साइन 2x कॉमन काढलो तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? -1 प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. कळलं का सांगा मला? कळलं का सांगाय? मी इथून फक्त प्लस साइन 2x कॉमन नाही सर, मला नाही कळलं. हे -1 तिथंच ठेवलंय. सर ते मायनस सगळ्यांनाच लागायला पाहिजे ना, मग याला लागेल ना, फक्त हे मायनस. वेगळी क्वांटिटी आहे. हे हो ना, दोघं जण मग मल्टिप्लाय, मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहायला पाहिजे तुम्ही. हे दोघं जण वेगळे आहेत. हा -1 सॉरी -1 मायनस साइन स्क्वेअर -1 हा. मायनस साइन स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर.
बरोबर, -1 मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस कॉस एक्स. हे कळलं का? हा ते कळालं सर. हो कळालं. आता -1 मग प्लस सर 1 ते 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स होते मग नाही ते नाही थांब कॅन्सल ना, -1 प्लस 1 कटलं. हा 1च राहत. हो सर कळालं. -1 प्लस 1 कॅन्सल. राहिलं कोण? कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स. आणि कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कोणाचा फॉर्म्युला आहे? -1 कॉस 2x चा फॉर्म्युला आहे. कळलं का? एवढंच आहे का? आता माझी मर्जी आहे, ट्रिग्नोमेट्री आहे. आम्ही याला असं केलं तर 2 तसंच. आता या दोघांमध्ये जर मी जुगाड लावला यांच्यामध्ये इथून इथपर्यंत, बाकीचं नाही बरं का, मी एवढंच बोलायचं समजा. मी यांचं जुगाड लावायचं ठरवलं. यांचं मी असं केलं होतं 1 × 1 1 × कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर × 1 साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर × कॉस स्क्वेअर एक्स साइन साइन स्क्वेअर स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x साइन 2x cos 2x इंटू कॉस 2x. cos 2x मग आता कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 1 प्लस 1 2 2 प्लस म्हणजे माझा एक ब्रॅकेट आलं 2 प्लस साइन स्क्वेअर sin square cos square x बरोबर हम्म इंटू साइन 4x. येस सर. तर 4x कुठून आलं? 2 sin साइन थीटा 4x कॉस कुठून थीटा आलं? 2 साइन थीटा कॉस थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा किती? एक मिनिट मी विचारलो 2 साइन थीटा कॉस थीटा किती? साइन 2 थीटा है ना? हे फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. हो सर. sin 2 theta 2 साइन थीटा कॉस थीटा साइन 2 थीटा. हो हो मग इथं बघा की 2 साइन 2x आणि कॉस 2x हे साइन 2x हे कॉस 2x आणि हे 2 हे 2 हे साइन 2x आणि हे कॉस 2x मल्टिप्लाय झालं साइन 4x झालं. हा घेण्यावर ऑप्शन ऑप्शन प्रमाणे जायचं का? नॉर्मली सिम्प्लिफाय ठेवायचं आपल्याला जेवढं दिसतं तेवढं दिसतं. आणि बोर्ड मध्ये सर कुठपर्यंत सिम्प्लिफाय करायचं? तेवढं तर करा आधी. बोर्ड उद्या बोर्ड मध्ये त्याला एवढं जरी दिसलं तरी खुश होते बोर्ड मध्ये तपासणार. त्याला काहीच भेटत नाही एवढं इथपर्यंत सोडून येईल बोर्ड. अरे बरं झालं ना खुश होते मार्क एवढं इग्नोर करणार काय सांगा. सर ह्याच्या मागची हे दाखवा ना ते. आता y इज इक्वल टू रूट कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. क्लियर आहे. dy बाय dx रूट कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह रूट एफ ऑफ एक्स 1/2 रूट कॉस एक्स इंटू कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स चा 1/2 रूट कॉस रूट एक्स इंटू डी dx ऑफ कॉस रूट एक्स. जागा नेहमी असेल. मग इथं काय येईल मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स प्लस 1/2 रूट कॉस रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन रूट एक्स इंटू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. 1/2 रूट. बस आता ह्याला सिम्प्लिफाय करा थोडस आणि हा आणि मग बोल. कॉस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos f of x मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश. मायनस हा कॉस रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? मायनस साइन रूट एक्स इंटू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. या पद्धतीने. हा हो आज के लिए इतना ही. कल मिलेंगे और कल बोर्ड पे प्रॉब्लम करेंगे सुबह 10 बजे. टाइम आई विल अपडेट. ओके.